तो चलो शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के. मराठीत कविता आहे ती. शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड, कसा खातात जीवाला खसता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जस्ट असेच नाही का ऍक्टिंग किती जमते याचं मी ट्रायल घेत होतो. पण बघा आता पोस्ट करणार आहे मी आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर रेटिंग द्या माझ्या ऍक्टिंग स्केलला. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, जय जय रामकृष्ण हरी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्याला आज आहे मॉर्निंग ड्युटी. काल नाईट ऑफ होता त्याच्यानंतर डायरेक्ट मॉर्निंग टाकली. तर हा चाललोय ड्युटीला आता. तर तुम्ही कालचा ब्लॉग थोडा लेट आला तरी तुम्ही बघा, कारण त्याच्यात देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची खतरनाक मूवी आहे. अक्षरशः सगळे थिएटरमध्ये रडत होते. एक शेतकऱ्याचं किती भयानक परिस्थिती असते ते सगळं मांडले त्याच्यात. तर आता सध्या जाऊ मॉर्निंग ड्युटीला, ब्रेकफास्ट वगैरे करू. चला. तर मित्रांनो, ड्युटीवरून आल्यानंतर ना थोडा आपण विश्रांती घेतली होती आणि आता ऑलमोस्ट 6 वाजले, 6:15. तर म्हटलं आता ग्राउंडला जाऊ, नाही का थोडंसं असं जरा इनिझी वाटत होतं. कंटाळा आल्या का नाही का असं डिमोटिवेट टाईप. तर म्हटलं थोडं एक्झॉस्ट हो ग्राउंडवर जाऊन. तर चला जाऊ. तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय ग्राउंडवर. परत एकदा सिक्युरिटी गार्ड बाहेरच बसले होते. त्यांचं काही लक्ष नव्हतं, ते आपलं ते गुंगीत होते. आणि समोर तुम्ही व्ह्यू बघू शकता. बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा. अरे काय खतरनाक आहे. चला आता मस्त मजा येईल. इव्हिनिंगचं टायमिंग आहे. मला वाटलं रात्र झाले असतं, पण अजून उन्हाळ्याचे दिवस काय बाकी आहे, त्याच्यामुळे आता लवकर रात्र नाही होते. 6:30 झाले तरी पण अजून असं वाटते 4-5 वाजलेत. तर कालचा ब्लॉग कसा वाटला? मी जो हॉस्टेलचा ब्लॉग टाकला होता ना त्याला चांगले व्ह्यूज गेले, पण कालचा ब्लॉग इन्स्टाला नव्हता टाकला. जाऊन बघा म्हणून काही नाही, नसेल बघितलं वाटतं इन्स्टाला. आय थिंक मला वाटतं इन्स्टाला रोजची रोज पण पोस्ट केली पाहिजे की ब्लॉग जाऊन बघा. तर चला आता एक्सरसाइज करूया, बघूया पुढचं काय कसं होते. कसा आहे व्ह्यू मित्रांनो मागचा? एकटा एकटा व्यायाम करतो, एकटा. पोरं काय म्हणतात, भाऊ माझ्यासोबत कोण नाही आज व्यायाम करायला, आपला मित्र नाही आला, जाऊ दे आजचे दिवस नको मग स्किप मारू. आज लय ऊन आहे, आज लय थंडी आहे, मला आज तापच आलाय, अंगाचं कालचं बॉडी पेन आहे. कारण कारण द्यायचं सोडून द्या आणि ना खरंच काहीतरी चालू करा. ऍटलिस्ट घरच्या घरी अर्धा पाऊण तास योगा तरी चालू करा. 10-15 पुशअप्स, 10-15 जोर सपाट्या काहीतरी मारा. ऍटलिस्ट बॉडी मुवमेंट मध्ये ठेवा. तुमचं आपल्या बॉडीला सवय झाली नाही मुवमेंटची ना, एकदम स्टिफ. जे रोजचं रुटीन ते करायचं बस. कोणाची वाट बघत बसू नका आयुष्यात तुम्ही ना एकटेच आहे. एकटेच तुम्हाला सगळा प्रवास करायचा आहे. तुमचं दुःख आहे तुम्हाला एकट्यालाच पुढे न्यायचंय किंवा स्वतः सांगायचंय. आणि कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्यात ना कर्म चांगले करा, तुम्हाला कधीच काही कमी नाही पडणार. आणि देवावर विश्वास ठेवा. खरंच विश्वास ठेवा, मी म्हणतो विश्वास.
आणि तुमचे कष्ट तुमच्या हातात ठेवा बस. अजून तुम्हाला कशाची गरज नाही, ना कोणत्या मांत्रिकाची, ना कशाचीच. फक्त आपले कर्म आपल्या हातात आहे, ते कसं करायचं. सेल्फी स्टिकने जरा फ्रंट कॅमेरा चेक करत होतो नाही का, खतरनाक आहे रे, पंप वगैरे नाही का, मसल मेमरी आहे रे. अजून पण जर जिम चालू केली ना, खतरनाक बॉडी बन. आसपास जिमच नाही यार आमच्या एरियात ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. हात थर कापतोय माझा सेल्फी स्टिक यूज करताना, कारण मोबाईल जरा जड आहे, आपला अँड्रॉइड मोबाईल आहे ना, त्याच्यामुळे विषय होतोय. काल मी पहिल्यांदा यूज करतोय बरं काय सेल्फी स्टिकचे. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा, मी कधी यूज नव्हते केले. म्हटलं काय फ्रंट कॅमेरा एवढा आपला चांगला नसेल, खतरनाक आहे. आपल्या जवळ जे रिसोर्सेस आहे ना, त्याच्यातून चालू करा. की पोरं काय म्हणतात, आता मला ब्लॉगिंग स्टार्ट करायचंय बाबा, मग मला आयफोन पाहिजे, माझे मग त्याचे शॉर्ट्स येत नाही, मग मला एडिटर पाहिजे, मग मला एडिटिंग येत नाही. नाही भाई, तुला शिकावं लागणार आहे. तुला जर शून्यातून चालू करायचंय ना, तर तुला स्वतः जाळून घ्यावाच लागेल. जाळून म्हणजे डायरेक्ट जाळून नाही, स्वतःवर कष्ट करावं लागेल. ठीक आहे, चला आता लय झालं ज्ञान, थोडा आता व्यायाम करू. पुण्या गावची होती जत्रा, सत्र उतरला. अरे अरे बघा, अरे पण काय बघा, हे पहिलं आला गे, पहिलं आला. तर मित्रांनो, फायनली आपला एक्सरसाइज वगैरे सगळं झालेलं आहे, आणि जस्ट असंच मोबाईल बघत बसलो होतो, आणि लय दिवस झालं नाही का असं, म्हणजे अंधारात आणि समोर सगळे असं लाईट वगैरे लागलं, तुम्ही बघू शकता. असं बसलो नव्हतं कधीतरी, तर आता बसलोय. आणि तुम्ही म्हणता असं निकाय लागत लाईट आहे, ते वरती बघू शकता, ते लाईट जाते, ती त्याचा इफेक्ट आहे नाही का. चला आता जाऊ रूमवर. चला. रस्त्यावरचा एक खड्डा बुजवायला कलेक्टरला 5 सह्या घ्याव्या लागतात, आणि मला साधी अटक करायला मला 10 सह्या घ्याव्या लागल्या. सिस्टीम बदलायला मला किती घ्यावं लागतील सह्या? मित्रांनो, जस्ट असेच नाही का ऍक्टिंग किती जमते याचं मी ट्रायल घेत होतो. पण बघा आता पोस्ट करणार आहे मी आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर रेटिंग द्या माझ्या ऍक्टिंग स्किलला. हा, काय वाटते तुम्हाला? बघा यार, मराठी पोरगा आहे, आणि नक्कीच कुठेतरी तुम्हाला झळकताना दिसेल. क्वालिटी रे, क्वालिटी, क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. तर नक्की कमेंट करा जर तुम्हाला आपली ऍक्टिंग आवडली तर. चलो, सो बी. तर मित्रांनो, जस्ट आता आहे ना जेवण वगैरे करून आलो. मला एवढी झोप आली ना आता, मला व्हिडिओ पण नाही काढू वाटत आहे. रामकृष्ण हरी. पण व्हिडिओ एडिट करावा लागेल आता काही करून. तर मित्रांनो, आज आपली मॉर्निंग ड्युटी होती, आणि आपण आज काही जास्त काय केलं नाही. ड्युटीला गेलो, ड्युटीवरून आलो, त्याच्यानंतर थोड्या वेळ झोपलो, वर्कआउटला गेलो, वर्कआउट करून आल्यावर मस्तपैकी आंघोळ वगैरे करून जेवण करून आलो, आणि आता ब्लॉगला एंड करतोय आजच्या. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.